आपल्यामध्ये एवढं टॅलेंट असून सुद्धा आपण मागं का बाबा? की आपल्याला माहीत आहे की ग्रो कसं व्हायचं आहे आणि कसं लवकरात लवकर आपली एक स्वतःची ऑडियन्स बिल्ड करून कसं लवकर ग्रोथ आणि सक्सेस अचीव करायची. पण गोष्टी तर का पडत आहे माहीत आहे का? की सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा फॉलो नाही होत आहे. काय विषय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज विषय असा आहे की आपण ह्या टॉपिकवर बोलणार आहोत की म्हणजे आपल्यामध्ये एवढं टॅलेंट असून सुद्धा आपण मागं का बाबा? म्हणजे ते थोडंसं विचार सुरू होतं दिमागामध्ये की आपण याच्यावर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे बा. की म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत आहे, बरं नॉलेज पण आहे सगळं, की म्हणजे कसं का करायचं कसं नाही, आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध पण आहे, सगळ्याच गोष्टीचं नॉलेज आहे आपल्याकडं. कारण की तसं टेक्नॉलॉजी दिलं आहे आपल्याकडं, सॉफ्टवेअर आहे, तसे ॲप्स आहे, यूट्यूब झालं, गुगल झालं, ChatGPT झालं. म्हणजे गोष्ट कशी आहे, सिद्ध सोपी गोष्ट सांगायची म्हटलं तर की आपल्याला माहीत आहे की ग्रो कसं व्हायचं आहे आणि कसं लवकरात लवकर आपली एक स्वतःची ऑडियन्स बिल्ड करून कसं लवकर ग्रोथ आणि सक्सेस अचीव करायची. पण गोष्टी तर का पडत आहे माहीत आहे का? की सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा फॉलो नाही होत आहे. आता किती लगभग 1 वर्ष होत आला यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि फक्त किती 10-15 व्हिडिओ टाकले, ठीक आहे, त्याच्यानंतर बंद. पण भाई गॅरंटी देतो, जर तेव्हापासून आतापर्यंत जर मी कंटिन्यू केलं असतं ना व्हिडिओ टाकणं, तर भाई आतापर्यंत एक आपली ऑडियन्स बिल्ड होऊन गेली असती. पण आता समजते भाई की आपण कुठंतरी चुकत आहोत. म्हणजे गोष्ट अशी आहे की दुसरं कोणीच आपल्यामध्ये येऊन नाही राहिलं, फक्त आपणच आपली कन्सिस्टन्सी तोडून राहिलो. ना कोणी आपल्याला म्हणत आहे की व्हिडिओ नको बनवू, हे नको करू, ते नको करू, व्ह्यूज पण येत आहे. पण गोष्ट तेच आहे भाई, जोपर्यंत स्वतः आपण त्या गोष्टीमध्ये जास्त डीपली जाऊ नये, म्हणजे 100% देऊ नये, फक्त 10-20% देऊ, तर ते कशी चालेल भाई? कोणतीच गोष्ट झाली भाई. तर ते गोष्ट आता कुठेतरी माहीत चालून राहिली की आपणच कुठेतरी चुकत आहो बा. पण आपण एवढे हे होऊन जातो की एक्सक्यूजेस देण्याच्या मागं लागून जातो की भाई ह्या गोष्टीमुळं नाही करून राहिलो, हे गोष्ट आहे, ते गोष्ट आहे. पण भाई एक्सक्यूजेस द्यायची कोणती गोष्टच नाही आहे, माहीत आहे का? कारण की जे गोष्ट खरंच करायची राहते माणसाले, ते गोष्ट कोणी करतेच. पण ह्याच कारणानं मागं आहे ना माणूस, की म्हणजे तेवढं सगळं माहीत असून सुद्धा, आता माहीत गोष्ट सांगतो, मला माहीत आहे की यूट्यूबवर जर कन्सिस्टन्सीनं मी व्हिडिओज अपलोड केले आणि जर गलतीने एखाद व्हिडिओ जर व्हायरल गेला, तर भाई मग काही पाहायचं काम नाही. ॲडसेन्स येते, बाकी मग स्पॉन्सरशिप येते, तर सर्व करून पैसा आहे भाई कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. पण गोष्ट तेच आहे ना भाई, सगळं माहीत असून सुद्धा, आता माझा मित्र आहे लाईनवरच, त्याच्यासोबत पण डिस्कस करत आहे, तर आम्ही असंच लाईनवर. तर भाई त्यालाही म्हणतो मी की भाई सगळ्या गोष्टी ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे सगळ्याच हे मोबाईल वगैरे अवेलेबल आहे, एवढे चांगल्या कॅमेऱ्याचे, आणि बोलण्याची एक आहे आपल्यामध्ये स्किल्स वगैरे, तरीसुद्धा आपण मागं का बाबा? तर मग थोडं बहुत बोलचाल झाली, तर तेच गोष्ट निघली की कन्सिस्टन्सी आणि कॉम्पिटिशन. म्हणजे कॉलेजमध्ये पहा, स्कूलमध्ये पहा तुम्ही, जेव्हा आपल्याला कुठंतरी दिसते की भाई हा मुलगा आपल्यापेक्षा हुशार आहे आणि याच्यापेक्षा हुशार आपल्याला व्हायचे आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला कॉम्पिटिशन दिसते का, की म्हणजे भाई हा मुलगा दरवर्षी टॉपर येते, पण यावर्षी आपल्याला यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असते की नाही भाई हा व्यक्ती जो आहे टॉप लेवलवर, पण आपल्याला याच्या लेवलवर जायचं आहे किंवा याच्या लेवलच्या वरती जायचं आहे. तर गोष्ट हेच पडून राहिली की म्हणजे कसं, जेव्हा आपल्याला कोणतं कॉम्पिटिशन दिसते की भाई हा करून राहिला, आपल्यालाही करा लागते, तेव्हा कुठं म्हणजे कसं कॉम्पिटिशनचे लेवल जेव्हा भेटते का नाही, तेव्हा माणूस बहुत जिद्दीनं करतो भाई. हे रिअल एक्सपिरियन्स आहे आपला, आणि आपल्यात तेच आहे भाई, आपल्यामध्ये तोच गुण एक आहे की
जेव्हा कुठं आपल्याला कोणी चॅलेंज करते का, तेव्हा आपण पूर्ण जिद्दीनं, पूर्ण म्हणजे काहीच अडवण्यापासनं, तर हेच आहे आपली स्ट्रेंथ. म्हणून आता ह्या स्ट्रेंथवर आपल्याला एक काम करायचं आहे आणि लागून जायचं आहे ह्या कामावर आता 100%. कारण की भाई कसं स्वतःचं काहीतरी करायची इच्छा आहे आपली. बाकी कसं करायचं, का करायचं हे आपल्यातले माहीत नाही, पण करून दाखवू. बस चला, आता ही जर्नी सुरू झाली आहे आणि इले आता कंटिन्यू करू.